इराण आणि इस्रायलमध्ये भडकलेल्या युद्धाचे गंभीर परिणाम आता शेजारील देशांवर दिसू लागले असून पाकिस्तानमध्येही भीषण इंधन संकट ओढवलंय। या पार्श्वभूमीवर शहबाज शरीफ सरकारनं देशात इंधन आणीबाणी सदृश्य परिस्थिती जाहीर केली असून इंधन बचतीसाठी अत्यंत कठोर पावलं उचलली आहेत। या संकटामुळे संपूर्ण पाकिस्तानात 2 आठवड्यांसाठी शाळा बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून सरकारी कामकाजाच्या पद्धतीतही मोठे बदल करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी कार्यक्रम आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू होणार आहे। सदस्यत्वाचा पहिला फॉर्म काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भरलाय। आता दादरच्या शिवाजी पार्कात ही सदस्य नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी सहभागी आणि सदस्य व्हा असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। मुंबईसह परिसरात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या ई-बाईक टॅक्सी सेवेला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावलं उचलली आहेत। बाईक टॅक्सी सेवेसाठी दिलेले ओला, उबर, रॅपिडो या कंपन्यांचे तात्पुरते परवाने आता रद्द करण्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी विधान परिषदेत केली। महामुंबईसह लगतच्या परिसरात उष्णतेची लाट आहे। आजही मुंबईला उष्णतेच्या लाटेचा फटका बसणार आहे। मुंबईचा पारा 38.4 अंशांवर आहे। आजही हा पारा 38 अंशांवरच राहण्याची शक्यता आहे। आज मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, अकोला, अमरावती, वर्ध्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।